وسيق الذين كفروا إلى جهنم زمرا حتى إذا جاءوها فتحت أبوابها وقال لهم خزنتها ألم يأتكم رسل منكم يتلون عليكم آيات ربكم وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا بلى ولكن حقت كلمة العذاب على الكافرين قيل ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين وقالوا الحمد لله الذي صدقنا وعده وأورثنا الأرض نتبوأ من الجنة حيث نشاء فنعم أجر العاملين وترى الملائكة حافين من حول العرش يسبحون بحمد ربهم وقضي بينهم بالحق وقيل الحمد لله رب العالمين. इन्कारी लोकांना टोळ्यांच्या स्वरूपात जहन्नमकडे हाकत नेलं जाईल, इथपर्यंत की जेव्हा जहन्नमच्या जवळ पोहोचतील तेव्हा तिचे दरवाजे उघडले जातील. त्यावेळी जहन्नमचा रक्षक त्यांना विचारेल, काय तुमच्यापैकी कोणी पैगंबर तुमच्याजवळ आला नव्हता आणि तुम्हाला पालनकर्त्याच्या आयती वाचून ऐकवणारे आले नव्हते? आणि आज तुमच्यावर हा जो दिवस आला, या दिवसाची भेट होण्याबद्दल तुम्हाला खबरदार केलं गेलं नव्हतं? ते उत्तर देतील, होय, परंतु इन्कार करणाऱ्यांवर अजाबचा आदेश खरा सिद्ध झाला. त्यांना सांगितलं जाईल, जहन्नमच्या दरवाजामध्ये प्रवेश करा आणि सदैव याच्यातच पडून राहा. घमेंड करणाऱ्यांचं हे मोठं वाईट ठिकाण आहे. जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या अवज्ञेपासून सुरक्षित राहून आले असतील त्यांना जन्नतकडे जमात म्हणजे समूह बनवून नेलं जाईल. जेव्हा ते तिथे पोहोचतील तेव्हा जन्नतचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जातील. मग जन्नतचे व्यवस्थापक सलाम अलैकुम न त्यांचं स्वागत करताना म्हणतील की तुम्ही फार चांगले राहिलात, आता या जन्नतमध्ये सदा सर्वदा राहा. जन्नत निवासी म्हणतील, सर्व प्रशंसा अल्लाहकरिता आहे, ज्यानं आपलं वचन आमच्यासाठी खरं करून दाखवलं आणि आम्हाला आता या ठिकाणाचं वारस बनवलं की जन्नतमध्ये आम्ही वाटेल तिथे राहू शकतो. सत्कर्म करणाऱ्यांचा मोबदला किती उत्तम आहे. आणि तुम्ही पाहाल की फरिश्ते अल्लाहच्या अर्श म्हणजे राजसत्ता केंद्राच्या सर्व बाजूंनी आदरानं आपल्या पालनकर्त्याचा महिमा आणि प्रशंसा वर्णन करीत घेरा बांधून असतील. त्या दिवशी लोकांच्या दरम्यान सत्याच्या आधारावर फैसला केला जाईल आणि सगळे हेच सांगतील की सर्व प्रशंसा आणि महिमा सर्व विश्वांचा पालनहार अल्लाह करिता आहे.